नमस्कार, मी स्नेहाकिता. आपल्या आस्वाद मेजवानीचं या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवतोय खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. अगदी मोजक्या साहित्यात आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये जास्त करून खूप ओल्या कोथिंबीर वगैरे स्वस्त वगैरे पण असते, त्यामुळे तुम्हाला बनवायला चान्स आहे. तरीही ते बघू शकता तुम्ही. ही वडी दाखवली तुम्हाला. हे बघा, तुम्हाला थोडासा आवाज आला असेल. छान क्रिस्पी बनले, आतून थोडीशी मॉइस्ट आणि वरतून कुरकुरीत अशी मस्त. खूप बरं झाले. तर चला आता रेसिपी बघूया. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी बघा साहित्य आता सांगते. सगळ्यात आधी ही कोथिंबीर एक बंच घेतला आहे आपण. छान धुवून घेतलेली आहे, व्यवस्थित चिरून साफ करून चिरून घेतलेली आहे. इथे बघा कोथिंबीर, त्यासाठी इथे बेसन लागणार आहे. हे जवळजवळ त्या बंचसाठी 1.5 ते 2 वाटी मी बेसन घेतले. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित साहित्य दिलं जाईल. तर त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ आपण कुरकुरीत वडी होण्यासाठी फक्त घेतलं आहे. 3 ते 4 चमचे आहे. त्याच्यानंतर बघा इथे मीठ, बेसिक मसाले, हळद, तिखट आणि इथे गरम मसाला घेतला आहे. धना पावडर, जिरा पावडर स्किप केला तरी चालेल, घातली तरी चालेल तुम्ही. आलं लसूणची पेस्ट आहे आणि मिरची इथे मी वाटून घेतले. काही जणांकडे आलं लसूण मिरची पेस्ट पण असते, तिथे सुद्धा वापरली तरी चालेल. आणि तीळ इथे घेतलेले थोडे छान वाटतात दाताखाली आल्यावर नंतर. त्याच्यामुळे हे एवढं साहित्य लागतं आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. तर आता आपण सुरुवात करूया. भांड्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर संपूर्ण घेतोय. मुद्दाम आपण मोठं भांडं घेतलं, म्हणजे अशी पाटी घेतलेली आहे. तुम्ही याला काय म्हणता माहीत नाही मला, पण परात वगैरे घ्या, ताट मोठ्यात, तुम्हाला ज्याच्यात कम्फर्टेबल असेल हे मिक्स करायला ते तुम्ही घेतलात तरी चालेल. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, कोथिंबीरीत डायरेक्ट आपल्याला पीठ बेसनचं टाकायचं नाही. सगळ्यात आधी आपण ह्याला मसाले लावणार आहे. तर त्याच्यासाठी बघा इथे मी मीठ सुरुवातीला घेते. आधी थोडंसं टाकते, टेस्ट बघून, थोडंसं नंतर टाकू आपण बघून. आलं लसूणची पेस्ट, मिरची पेस्ट, आपण तिखटसुद्धा टाकणारच आहोत, पण ह्याने जरा स्वाद चांगला येतो म्हणून आपण हिरवी मिरचीसुद्धा घेतली त्याच्यामध्ये. गरम मसाला घेतला आहे, धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट. हे सगळं साहित्य आधी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याला कोथिंबीरीमध्ये मीठ जे टाकलं आहे आपण, त्याला जे पाणी सुटेल तेवढ्या ह्याच्यात शक्य तितकं आपण हे जे मिक्सचर आहे वडीचं ते बनवण्याचा प्रयत्न करणार त्या पाण्यामध्येच. त्यामुळे असं छान चुरून घ्यायची ही कोथिंबीर. वडीमध्ये कोथिंबीर जास्त असायला पाहिजे, ना की बेसनचं पीठ. कोथिंबीर जास्त असल्याने त्याची टेस्ट चांगली लागते, कुरकुरीतपणा राहतो. तर इथे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी बघा पडतं आहे, एवढं पाणी सुटतं त्याला. तर हे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया आधी. पाणी लागलं तरच आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार वापरणार आहे आपण, नाहीतर शक्यतो वापरणार नाही, जेणेकरून आपल्याला ते उंडे बनवतात जसे बनवता येतील. बेसन पीठ बघा थोडं थोडं आपण मिक्स करत जाऊया ह्याच्यामध्ये. थोडं पाणी लागेल आपल्याला, ते घालू आपण आणि ह्याचा छान गोळा बनवून घेऊया. थोडंसं बघा एवढंच पाणी घेतलं मी आणि छान मिक्स करून ह्याचा गोळा बनवून घेऊया आपण. थोडंसं आंबट, तुम्हाला गोड आंबट तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडासा लिंबू पिळलात तरी चालेल. ह्याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ असं वापरलं तरी चालतं. मग तुम्हाला गोळा करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे बघा तीळ स्किप झालेत आपले, ते घालून घेऊया. तीळ ना मी थोडेसे, तुम्ही कमी वापरलं तरी चालेल. मला असं दाताखाली आलेले किंवा त्याच्यावर छान दिसतात असे वरती, तसे तीळ आवडतात म्हणून मी घालते.
इथे बघा पीठ छान गोळा असा तयार झाला आहे. जरासा हाताला तेल घेऊन असे त्याचे लांबडे हे करणार आहे. हे बघा हे बघा छान असा गोळा करून चाळण मी इथे बघा या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे असे आपण ठेवतोय आणि छान उकडून घ्यायच्यात आपण. तुम्ही मोदक पात्रामध्ये कशामध्ये जरी उकडून घेतलात तरी चालेल. तर अशा आपण आधी करून घेऊया. बघा 3 छान एवढ्या कोथिंबिरीच्या आणि बेसनचं मिळून 3 असे उंडे बनलेत बघा. हे छान आपल्याला आता 25 मिनटं छान हे उकडून घ्यायचे आहेत. चला आता उकडायला ठेवूया आपण. तुम्ही खाता इथे पाणी ठेवलंय बघा छान उकळी येईल आता. तर ह्याच्यावर असं ठेवून इथे बघा छान असं वाफ जाणार नाही असं ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं व्यवस्थित आणि छान 25 मिनटं ह्याला वाफवून घ्यायची वडी आपल्याला. आता 25 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला कशी दिसते. इथे बघा 25 मिनिट झाले. 20-25 मिनटं. आता आपण ह्याची झाकण काढून घेऊया. थोडासा रंग बघा त्याचा बदलतो आणि ह्याच्यामध्ये ना सुरी घालून बघू आपण. क्लीन आले बघा. आपली वडी शिजले. गॅस बंद करूया. छान याला थंड करून घेऊ आणि तळून दाखवते तुम्हाला. हे थंड झालंय आपली वडी. आपण ह्याला कट करून घेऊया. या पद्धतीने बघा अशी छान दिसते. शिजले व्यवस्थित. अशी कट करून घेऊया आधी आपण सगळ्या. इथे बघा ह्या कट करून घेतल्यात आता वड्या आणि ह्याला आता आपण तळून घेऊया. थोडं लाईटच्यामुळे तुम्हाला लालसर दिसत असेल पण लाल नाही आहेत. अशा दिसतात थोड्याफार. ह्याच्यात तळून घेऊया आपण. तेल तापायला ठेवलेलं आहे. इथे बघा तेल छान तापलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये आता आपण वडी सोडून देऊया. अजिबात तेल कुठेही गॅस कमी वगैरे करायचा नाही. हे छान जर तेल तापलेलं असेल तरच कुरकुरीत होतात. नाही मग त्याच्यामध्ये तेल जातं आतमध्ये. इथे बघा थोडंसं अजून तळू दे फक्त. 1-2 मिनटं आता फक्त तळून घेऊया आपण. छान त्याला कलर आला आहे बघू शकता तुम्ही. वडी छान भाजलेली आहे. तळून झालेली आहे. काढून घेऊया आपण. सुरुवातीला थोड्याशाच तळून घेते मी. इथे बघा या वड्या तळून झाल्या. तुम्हाला आवाज येत असेल किती क्रिस्पी झालेत बघा. छान कुरकुरीत होतात. तुम्ही ह्या उकडून घेऊन वगैरे हे न उकडता करायचं असेल तर बेसन आपण पिठलं जसं बनवतो त्याच्यामध्ये कोथिंबीर पेरून वगैरे ती छान घट्ट झाल्यानंतर थापून सुद्धा ही वडी करता येते. पण या पद्धतीने केले. आता ह्याचं प्लेटिंग करून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, लाईकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.